ठेवू नका. पुढे इथे बसा. एक फुटीचा कामगार, एक फुटीचा कामगार, एक फुटीचा वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. जमाला समान येतं, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, समान जमाला समान येतं. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. नमस्कार. मी वंचित बहुजन आघाडीचा बेलापूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश हातेकर. मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही ते पालिकेशी पत्रव्यवहार केला होता व नेरूळ येथील मासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटलचा जो काही भ्रष्टाचार आहे तो आम्ही उघड केला होता. परंतु त्या भ्रष्टाचाराची आम्ही आयुक्तांना ते पत्र व्यवहार करून त्याचा सतत पाठपुरावा करून आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं की यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार हे कामगारांच्या वाढीव ओटी लावून बिलं लावून हे लोक एक्स्ट्राची महिन्याला 4 ते 5 लाखाचा घोटाळा करत आहेत. म्हणून संबंधित आम्ही सर्व विषयावरती माहिती घेतली असता मागील 1 ते 1.5 वर्षापासूनचा हा घोटाळा चालू आहे असं आमच्या निदर्शनास आलं. त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा केला असता आम्हाला पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी जवादे साहेबांनी पत्रव्यवहार केला की संबंधित चौकशी आम्ही केली असून त्यात कोणत्याही प्रकारचं ते तथ्य आढळलेले नाही. मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की साहेब आम्ही जे काही पुरावे दाखवतोय त्या पुराव्याच्या अनुषंगाने आपण ते कारवाई करावी. आणि मुळात जर तुमच्याकडे जे पालिकेचे अधिकारी आहेत त्यांनी जर चौकशी केली नसेल व तुम्ही अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते मुळात चुकीचं आहे. पालिकेच्या इतिहासामध्ये जर कैलास शिंदे साहेब जे आयुक्त लाभलेले आहेत तेव्हापासून कोणत्याही अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. सतत ते अधिकाऱ्यांना व पालिकेचे जे काही कंत्राटदार आहेत त्यांना ते पाठीशी घालण्याचं काम करतात. मुळात हा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांपर्यंत आहे का किंवा आयुक्तांपर्यंत आहेत का, याच्यामध्ये आयुक्ताचे सुद्धा हात आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने आम्ही करावेगाव येथील जे सार्वजनिक ते शौचालय ते 2 ते 3 वर्षापासून बंद असल्याची तक्रार आम्ही वारंवार पालिकेला दिलेली आहे. 3-3, 4-4 महिने होऊन सुद्धा जर तिकडे महिलांची गैरसोय होत असेल त्या शौचालयासाठी तर आपली पालिका जे काय स्वच्छतेचे जे पुरस्कार घेत आहे इथे जर तुम्ही बघितलं तर इथं कुठल्या साधन सुविधा पुरवायच्या नाहीत आणि स्वच्छ आहे म्हणून आपण दुसरीकडे ते पारितोषिक मिळवायची. हा जो काही बेगडीपणा आहे पालिकेचा हा उघड होत आहे. या अनुषंगाने आमची जी तिसरी मागणी होती ती अशी होती की समाज विकास अंतर्गत जे ऑटो रिक्षा मागासवर्गीयांसाठी जे ऑटो रिक्षाचं वितरण ते करण्यात येतात त्यासाठी जे 2 लाखापर्यंतचा जो आर्थिक लाभ मिळत होतो पालिकेकडून आज तागायत 8 ते 9 महिन्यामध्ये एवढे अर्ज त्यांच्याकडे पडलेले आहेत पण त्यांनी कोणालाही तो आर्थिक लाभ दिला नाहीत. या काही ज्या योजना आहेत मागासवर्गीयाच्या या फक्त कागदावरच आहेत का, याची अंमलबजावणी तुम्ही का करत नाहीत किंवा हा ते लाभ नागरिकांना ते का देत नाही यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत. नमस्कार. आज या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आज वंचित बहुजन आघाडी आणि आमच्या वंचित बहुजन आघाडी जनरल माथाडी युनियनच्या वतीने हे जे उपोषण आज आम्ही या ठिकाणी सुरू केलंय, या उपोषणाच्या काही प्रमुख मागण्या समान काम समान वेतन असेल, सेवानिवृत्ती कामगारांची ग्रॅज्युएटीच्या संदर्भातली काही मागणी असेल, त्याचबरोबर आमचे घनकचरा विभागातले काही कामगार वर्ग या ठिकाणी काम करतोय त्यांच्या आरोग्याविषयीच्या काही गोष्टी असतील. आज एखाद्या घनकचऱ्याच्या गाडीवर किमान 3 ते 4 कर्मचारी असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी फक्त 1 ते 2 तिथे काम करतात. त्यांना लागणारे त्यांच्या गरजेच्या वस्तू असतील म्हणजे ग्लोव्ज असतील किंवा त्यांना गनबूट असतील या आजपर्यंत त्यांना कुठच्याही सुख सुविधा या महानगरपालिकेने पुरवल्या नाहीत. आमचा सफाई कर्मचारी असेल किंवा आमचा घनकचरा विभागातील कर्मचारी असेल किंवा रुग्णालयामध्ये काम करणारा कर्मचारी असेल यांच्याकडे आज तागायत या महानगरपालिकेने कधी लक्ष दिलं नाही. महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा हे इकडचे प्रस्थापित मंत्री महोदय असतील यांनी फक्त आणि फक्त या कामगारांचा वापर करून तुमच्या महानगरपालिकेला मोठ्या पदव्या मोठे पारितोषिक मिळवून घेतले, पण या कर्मचाऱ्यांकडे कोणी आजपर्यंत लक्ष दिलं नाही. वंचित बहुजन आघाडी या कर्मचाऱ्यांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे आणि ही शेवटपर्यंत ही लढाई वंचित बहुजन आघाडी लढत राहील आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करत राहू. पालकमंत्र्यांना किंवा इकडच्या मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे
की तुम्ही दर महिन्याला या ठिकाणी जनता दरबार भरवता, आजपर्यंत तुम्ही कुठच्या कामगारांची व्यथा ऐकून घेतली का? त्या जनता दरबारामध्ये मंत्री महोदयाकडनी या गोष्टीचं उत्तर वंचित बहुजन आघाडीला द्यावं. अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना आम्ही इशारा देतो की आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावरचं आंदोलन देखील करायला कमी जास्त करणार नाही. धन्यवाद. माझं नाव गजानन भोईर, वंचित बहुजन माथाडी जनरल कामगार संघटनेचं जिल्हा अध्यक्ष. मागील कित्येक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे समान काम समान वेतन, कामगार जे सेवानिवृत्त झाले त्यांची ग्रॅच्युटी असेल आणि लेवीच्या अंतर्गत जेवढे कामगारांचे फायदे ते मिळाले पाहिजेत, वारस हक्काने जे कामगार सेवानिवृत्त झाले असेल त्यांच्या जागेवर त्यांच्या वारसांना कामाला घेणे, या अशा विविध मागण्या आहेत. गेल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 8,500 कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांच्या वतीने या नवी मुंबई महानगरपालिकेला संत गाडगे बाबा अभियानाचे महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळाले. केंद्र सरकारचे द्वितीय पुरस्कार, तृतीय पुरस्कार या कामगारांच्या स्वयंकष्टाने मिळाले. तर नवी मुंबई महानगरपालिकाच्या जवळ जे काही समान काम समान वेतनाची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून कामगार करत आहेत. संघटनेच्या वतीने आंदोलन मोर्चे काढले जात आहेत. महापालिकेने 2007ला स्वतः घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आजपर्यंत न केल्यामुळे ही वारंवार आंदोलनं करावी लागत आहेत. तर या नवी मुंबई महानगरपालिका हे सांगणं आहे की आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आयुक्त यांनी तात्काळ समान काम समान वेतन ग्रॅच्युटी कामगारांना मिळालीच पाहिजे. लिव्हीचे सर्व फायदे मिळाले पाहिजेत. वारस हक्काने कामगारांच्या जागेवर कामगारांना घेतलं पाहिजे, कामगारांच्या वारसांना. ही मागणीसाठी आता हे उपोषण आहे. जोपर्यंत पालिका प्रशासनाचा योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन उपोषण कंटिन्यू चालू राहणार.